आज आपण खूपच कमी साहित्याचा वापर करून घरच्या घरी बेकरी स्टाईल स्पॉन्जी केक बनवतोय। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे कढई मी ठेवलेली आहे। तुम्ही कढई किंवा कुकरमध्ये हा केक बनवू शकता। तर कढई आपल्याला 7 ते 8 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायची आहे। यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक बनवणार आहात, टोपामध्ये किंवा अशा टीनमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये, त्याला अशा प्रकारे तेल किंवा तूप लावून ठेवायचं आहे। सुरुवातीला अशा पद्धतीने तयारी करून ठेवली म्हणजे केक एकदम आपला परफेक्ट बनतो आणि जास्त घाई गडबड होत नाही। तर हे बघा, मी या टीनला तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेल लावू शकता। आता इथे मी एक मोठा मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। यामध्ये मी अर्धी वाटी तूप वितळून घेतलेला आहे। सध्या थंडीचा सीझन आहे, यामुळे थंडीत तूप गोठतं, यासाठी तूप गरम करायचं आणि थंड करून रूम टेम्परेचरवर आल्यानंतर याचा वापर करायचा। तर अर्धी वाटी तूप घेतलंय आणि यानंतर मी इथे पाव वाटी दूध घेतलंय। दुधाचा वापर लागेल तसा करायचा। एक मोठा चमचा दही घेतलंय। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। यानंतर मी अर्धी वाटी साखर घेतली आहे। आता हे दोन्ही साहित्य चाळून घ्यायचे आहेत। तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही मिक्सरमधनं बारीक करा आणि त्यानंतर चाळून घ्या। यानंतर एक मोठा चमचा ड्रायफ्रूट्स पावडर वापरलेली आहे, यामुळे टेक्स्चर खूप छान येतं। आणि नंतर मी इथे एक मोठा चमचा मिल्क पावडर वापरलेली आहे। 1 चमचा वेलची पावडर घालायची। मिल्क पावडरचा वापर नक्की करा, कारण आपण गव्हाचा केक बनवतोय, यासाठी मिल्क पावडरचा वापर नक्कीच करा। इथे 2 गाजर मी किसून घेतलेले आहेत। आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हिवाळा सुरू झाला की असे लालचुटूक गाजर बाजारात येऊ लागतात, यासाठी आपण आता आज गाजराचा केक बनवतोय। खायला अप्रतिम लागतो। किसणीची जी मीडियम साईज असते ना, तिथे गाजर किसून घ्यायचा। एकदम बारीक असेल त्या साईडला गाजर किसायचा नाही। आता हे मिश्रण आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय, तर मी अजून थोडंसं दूध घातलंय। दूध घेताना रूम टेम्परेचरवरचं घ्या, थंड दुधाचा वापर करू नका। आता पुन्हा दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हे जास्त बॅटर पातळ करायचं नाही, कारण आपण यामध्ये गाजर घातलंय ना, तर गाजरला मॉइश्चर असतं, नंतर अजून पाणी याला सुटतं। तर मी पूर्ण अजून दूध घातलेलं आहे। टोटली मला इथे 1 वाटी दूध लागलेलं आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी मी इथे दूध घातलेलं आहे। तर आपलं आता हे परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे। यानंतर इथे 1 चमचा मी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचा वापर करू शकता। आता इथे फ्लेवर येण्यासाठी मी इथे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातलाय। तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर त्यावेळेला काय करायचं, आपल्याकडे दालचिनी असतेच, तर दालचिनीची पावडर यामध्ये अर्धा चमचा घालायची आहे। लहान चमचा असतो ना, त्याने। तर आता हे बघा, बॅटर छान मिक्स झालंय। आपल्याला केक बनवण्यासाठी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, अजिबात पातळ करायचं नाही। हे बघा, अशा पद्धतीचं हे थिक बॅटर हवं। आता तूप लावून घेतलेला मी केक टिन घेतलाय। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही, अजिबात असं ठेवायचं नाही बाजूला। ताबडतोब केक टिनमध्ये हे मिश्रण घालायचं आहे। थोडंसं हलकं पसरून घ्यायचं, जास्त ह्याला मिक्स करायचं सुद्धा नाही। बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यानंतर जास्त फेटत बसायचं नाही, हलकंसं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केक टिनमध्ये हे मिश्रण घालायचं। आता तुम्ही तुमच्या आवडीचे इथे ड्रायफ्रूट्स टुटी फ्रुटी घालू शकता। तर मी इथे टुटी फ्रुटी घातलेले आहेत। यानंतर आवडीचे तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स घालू शकता। मुलांना जर हा केक दिला टुटी फ्रुटी घालून तर मुलांना खूप आवडतो, बघायला सुद्धा खूप छान दिसतो आणि खायला सुद्धा तितकाच मस्त लागतो। तर अशा पद्धतीने मी हा केक सजवून घेतलेला आहे। थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे काही एअर असेल यामधली तर ती निघून जाईल। इथे मी 10 मिनिटं कढई प्रीहीट करून घेतलेली आहे। आता यामध्ये जाळी ठेवायची। तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही प्लेट ठेवू शकता। यानंतर आपण केक ज्या टीनमध्ये घातलेलं आहे केकचं मिश्रण, ते यामध्ये ठेवायचं आहे। झाकण लावायचं आहे आणि 50 ते 55 मिनिटं हा केक छान बेक करून घ्यायचा। तुम्ही केक किती साईजमध्ये बनवताय आणि तुमचं भांडं किती मोठं आहे
त्यावर सुद्धा टायमिंग डिपेंड असतो, तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागू शकतो। तर इथे मी 55 मिनिटापेक्षा जास्त म्हणजे 1 तास मला लागलेला आहे। 1 तासामध्ये हा केक छान बेक झालाय, तुम्ही पाहू शकता मस्त फुललाय। आता टूथपिकने किंवा सुरीने याला चेक करायचं आहे, अजिबात चिकटत नाही केकचं मिश्रण, याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे। केक बाहेर काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करायचा आहे रूम टेम्परेचरवर आणि त्यानंतर कट करायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त केक दिसतोय। याच्या साईडच्या कडा अशा पद्धतीने लूज करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर केक काढायचा आहे। थोडंसं वर टॅप करायचं आहे म्हणजे केक इझी निघतो। हे बघा, आपण याला बटर पेपर सुद्धा लावलेला नाही तरी सुद्धा आपला केक मस्त डिमोल्ड झालेला आहे। दिसतोय किती मस्त, पहा जाळ्या खूप छान आलेल्या आहेत आणि फ्लफी सुद्धा खूप मस्त झालेला आहे। केक बनवताना एक लक्षात गोष्ट ठेवण्यासारखी आहे की बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आपण घालतो किंवा इनो घालतो तर त्यानंतर ताबडतोब मिश्रण केकच्या टीनमध्ये घालायचं, अजिबात टाळाटाळ करायची नाही, जास्त वेळ बाहेर तसंच ठेवायचं नाही आणि नंतर केक बेक करायला लगेच घ्यायचा। अजिबात तुमचा केक खराब होणार नाही, अशाच पद्धतीने व्यवस्थित तुमचा केक बनेल। याआधी मी रव्याचा केक खूपच सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेला आहे, यूट्यूबवर अपलोड आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर या माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही हा केक नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।